गाइस, गुड इव्हनिंग. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आज ब्लॉग मी इव्हनिंगमध्ये चालू केला आहे, कारण की सकाळपासून काय केलं नाही. मग पप्पा आल्यात. मग पप्पाने म्हटलं की ताक घेऊन येणार काय, मग चालतो म्हटलं ताक घेऊन येतो. मग आता दुकानात जातो आता आणि बघू काय तर. मी बी पैसे मागितले 20 रुपये तर द्या म्हटलो. अरे गाडी हां 20 रुपये तर द्या म्हटलो, काय खाऊन येतो. हे काय जाऊया का आता. चला काय जाऊया, गाडी काढल्या आणि कुठल्या दुकानात जायचं बघूया. पहिला आपल्या पोटाचं पहिला बघूया, मग नंतर पप्पांचं बघूया का नाही. येता ताक घेऊन येता येते. इकडे आलेलो चहा प्यायला. इकडे सलगरच आज बंद आहे. हे बघा आज बंद आहे. काय माहिती सुट्टी आहे का काय माहिती. खरं काय रे ऊन लागाले आज. ऊन म्हणजे लेव वाढलं आहे. आता इथं आलो आहे. आता जाणार घरी. बघूया आता दुसरीकडे काय ते बघायला लागेल. आता इथे काय नाही भेटत. म्हणजे चहा प्यायला आलेलो म्हटलं चहा ते पिऊया म्हणून म्हटलं. आणि मागाशी मी ब्लॉग स्टार्ट करताना इव्हनिंग म्हटलेलं वाटतं. आज गुड आफ्टरनून गाईज. इव्हनिंग म्हटलं चुकून मी गुड इव्हनिंग म्हटलं. चालते काय आता जाऊया. सलगर मी बंद आहे. बघू आता दुसरीकडे कुठं तरी. तिथनं आता ताक आणि 2 वाणीला आईस्क्रीम घेऊन जाऊया. ताक द्या आणि 2 वाणीला द्या. आईस्क्रीम 2 द्या. 10 वाले 2. गाईस आईस्क्रीम घेऊन आणि ताक घेऊन घरी पोचलो आहे. तर घरी जाऊया, पप्पांना ताक देऊया आणि आपण मस्तपैकी आईस्क्रीम खाऊया. चालतं गाईस, तुम्हाला आता आईस्क्रीम खाताना भेटतो. आता फ्रेंच फ्राईज बनवतो. भूक लागलेली मग फ्रेंच फ्राईज बनवतो. बाकी सगळं काय करताना दाखवलं नाही, डायरेक्ट तळताना दाखवतो बघा. कारण की त्याला वेळ लागते. मग ते सगळं रोज एक डेडिकेटेड ब्लॉग बनवला आपण त्या फ्रेंच फ्राईजवरती. म्हटलं रोज काय दाखवलं त्यात. माझं फ्रेंच फ्राईज बनवतं आहे म्हटलं. पप्पाला करून खाऊ घातलेलं नाही फ्रेंच फ्राईज बनवूया. हे बघा आता फ्रेंच फ्राईज बनवत आहे. यांना काढून घेऊया आता. आणि दुसरे हे अजून एवढ्या अजून तळायचं आहे. यांना तळून घेऊया. पहिल्या याच्यात काढून घेऊया ना. हे अजून एक टाईम तळायला लागणार, तर मग तयार होणार आहे. हे एक टाईम तळून घेतोय ना सगळ्याच ना. एवढं टाकूया काय. तर गॅस कमी करूया. वाफा नाही घालत. टाकून तळूया. तर हे काय करू, एवढं घेऊ याच्या सोडू. जरा जास्त सोडूया आता, म्हणजे लवकर होतील. जरा पाणी ते उकळवताना जास्त मीठ टाकलं गेलं तर असं खारट झालं आज. तर चांगलं लागेल. चालते का. आता मी दाखवत नाही कारण की लई मोठा ब्लॉग होईल. आता तुम्हाला डायरेक्ट बनवून झाल्यानंतर आता मसाला टाकताना दाखवतो. रेडी झाल्यात. ते सॉल्टी आले आहे पेरी पेरी.